महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत। आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत। आणि बरेच प्रसार माध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल। मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचंय की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो। महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते। इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 1.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे। जसे की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे नेमके काय म्हणाले आहे। त्यानंतर इथे 410 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी इथे मंजूर झालेले आहे। आणि त्यानंतर इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणारा जो प्रश्न आहे आपल्याला, तो म्हणजे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे सर, तो हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे। कारण की आता दिवाळी थोड्या दिवसावर आलेली आहे, 2-3 दिवसावर दिवाळी आलेली आहे, तरीसुद्धा अजूनसुद्धा ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत इथे मोठी अपडेट आपल्या समोर आली नाही की बुवा जो हप्ता आहे तो हप्ता कधी जमा होणार। परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जो ऑक्टोबरचा हप्ता आहे, हा ऑक्टोबरचा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे। कारण की आता 410 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। त्यानंतर दुसरा इथे महत्त्वाचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे, तो म्हणजे KYC बाबत येथे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तरी हे 2 महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे पॉईंट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत। तरी व्हिडिओ कुठे स्किप करू नका। जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इथे बघत राहा। तर बघा, लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे। त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे। ऑक्टोबरचे पैसे महिलांना कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान लवकरच ऑक्टोबरचे पैसे देखील जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। तर बघा, इथे लाडक्या बहिणींना जो सप्टेंबरचा हप्ता आहे, हा सप्टेंबरचा हप्ता जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींना इथे त्यांच्या अकाउंटवर इथे जमा झालेला आहे। त्यानंतर जे आता लाडक्या बहिणी आहे, ह्या लाडक्या बहिणी आता ऑक्टोबरच्या हप्त्याची इथे आतुरतेने वाट बघत आहे। कारण की काय झालेलं आहे की आता लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की सप्टेंबर प्लस ऑक्टोबर असे 3,000 रुपये आपल्याला दिवाळीनिमित्त इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होईल। परंतु तसं न होता इथे काय झालेलं आहे, इथे फक्त आपल्याला सप्टेंबरचेच 1,500 रुपये इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना असं वाटतं की जो ऑक्टोबरचा हप्ता आहे, हा ऑक्टोबरचा हप्तासुद्धा आपल्याला इथे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या दिवशी आपल्या अकाउंटवर इथे जमा करण्यात यावं असं आता लाडक्या बहिणींना वाटतंय। तुम्हाला असं वाटतं का? ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला सप्टेंबरचे पैसे भेटले का ते सुद्धा इथे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, इथे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपये मंजूर। तर बघा, इथे काय झालं होतं की जो आपला सप्टेंबरचा हप्ता आहे, हा सप्टेंबरच्या हप्त्यासाठी आपल्याला 410 कोटी रुपये ते मंजूर झालेले होते। लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी इथे मंजूर झालेला होता। शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। दरम्यान आतापर्यंत आता महिला ऑक्टोबरचा जो हप्ता, या हप्त्याची वाट बघत आहे। बघा, इथे काय झालेलं होतं की सप्टेंबरच्या हप्त्यासाठी आपल्याला सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचे निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला होता। आणि शुक्रवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे पैसे टाकण्याची प्रोसेस इथे सुरू झालेली होती। आणि 2 ते 3 दिवसात इथे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे पैसेसुद्धा जमा झालेले आहेत। आता ज्या महिला आहे, ज्या लाडक्या बहिणी आहे, हा ऑक्टोबरचा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होईल याची आतुरतेने वाट बघत आहे। इथे बघू शकता, बघा, ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार, लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न इथे विचारला जात आहे। ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेरपर्यंत येऊ शकतो। सणासुदीच्या काळात कदाचित महिलांना खात्यात पैसे जमा होऊ शकतात। दरम्यान याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत करण्याची घोषणा इथे करण्याची शक्यता आहे। तर बघू शकता, बघा, इथे काय सांगितलेलं आहे की लाडकी बहिणीचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे, हा ऑक्टोबरचा हप्ता कदाचित आपल्याला महिन्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो। नाहीतर असं होऊ शकतं की भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणी म्हणून आपल्या अकाउंटवर इथे ते ऑक्टोबरचे पैसे आहे 1,500 रुपये हे आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात। दरम्यान इथे लवकरच ज्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या लवकरच इथे घोषणा इथे करणार आहे।
आता जो दुसरा प्रश्न आहे हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. ई-के-वाय-सी बाबत हा प्रश्न आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे ई-के-वाय-सी बाबत इथे मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. बघू शकता बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केलेले आहे. दरम्यान आता ई-के-वाय-सी बाबत आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्याला तर माहीतच आहे की आता जर आपल्याला पुढील जे हप्ते आहे हे जर हप्ते पाहिजेत असेल तर आता आपल्याला ई-के-वाय-सी करणे इथे बंधनकारक आहे, अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आपल्याला बिना ई-के-वाय-सीचे इथे सप्टेंबरचे पैसे आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहे. परंतु जर आपल्याला इथून पुढचे म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर असे सर्व जे हप्ते पाहिजेत असेल तर आपल्याला आता इथून पुढे ई-के-वाय-सी करणे इथे बंधनकारक आहे. जर आपण असं केलं नाही तर आपल्या इथून पुढले जे हप्ते आहे ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार नाही. त्याचबरोबर इथे ई-के-वाय-सीसाठी एक मोठा निर्णयसुद्धा सरकार इथे घेतलेला आहे. तो निर्णय कोणता घेतलेला आहे ते आपण इथे बघा. महिलांना आता ई-के-वाय-सी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करता येणार आहे. बघा, इथे महिलांना आता ई-के-वाय-सीसाठी अतिरिक्त 15 दिवस वाढवून दिलेले आहे. परंतु हे 15 दिवस कोणत्या महिलांना वाढवून दिलेले आहे की ज्या महिला इथे पूरग्रस्त भागातील असेल अशा महिलांना इथे ई-के-वाय-सीसाठी अतिरिक्त 15 दिवस इथे वाढवून दिलेले आहे. आणि ज्या महिला पूरग्रस्त भागातील नसतील अशा महिलांना नोव्हेंबरपर्यंतचा इथं टाईम आहे. त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करणे इथे बंधनकारक आहे. आत्तापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे. दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे. बघा, आतापर्यंत 1 कोटी महिलांनी इथे ई-के-वाय-सी सुद्धा केलेली आहे. एका महिन्याच्या आतच इथे सर्व ज्या लाडकी बहिणी आहे जवळजवळ 1 कोटी लाडकी बहिणी इथे ई-के-वाय-सी केलेली आहे. आणि जर डेटा बघितला आपण तर इथे दररोज 4 ते 5 लाडक्या बहिणी इथे ई-के-वाय-सी करत आहे. म्हणजे एका दिवसात 4 ते 5 लाडक्या बहिणी इथे ई-के-वाय-सी करत आहे अशी माहिती स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. आता ई-के-वाय-सी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर देखील इथे तोडगा काढला जात आहे. बघा, आता ज्या ई-के-वाय-सी करताना आपल्याला काही तांत्रिक अडचणी येतात. कोणत्या अडचणी येतात की जसं की OTP येत नाही. OTP न आल्यामुळे काय होतं की आपली पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपली पूर्ण होत नाही. त्यानंतर कधी काय होते की वेबसाईट जी आहे ती हँग मारते आणि त्यामुळे सर्व जो फॉर्म आहे हा आपल्याला पुन्हा इथे भरावा लागतो सबमिट करण्यासाठी. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे कधी इथे वेबसाईटवर एरर येतं. त्यामुळे इथे आता लाडकी बहिणीचं टेन्शन आलेलं आहे. जर नोव्हेंबरपर्यंत जर अर्ज भरला नाही तर आपला इथे जे फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो आणि आपला पुढचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला भेटू शकत नाही. तर अशा खूप साऱ्या तांत्रिक अडचणी इथे त्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. परंतु आता या अडचणीवर सरकार लवकरच इथे तोडगा काढणार आहे आणि काही गोष्टींवर सरकारने तोडगासुद्धा इथे काढलेला आहे. तर अशा 2 महत्त्वाच्या गोष्टी, 2 महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहे. जो ऑक्टोबरचा हप्ता आहे हा ऑक्टोबरचा हप्ता आपल्याला लवकरच इथे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात इथे जमा होऊ शकतो. नाहीतर आपल्याला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आपल्या अकाउंटवर इथे पैसे जमा होऊ शकतात. आणि त्यानंतर इथे ई-के-वाय-सी बाबतसुद्धा इथे सरकारने मोठा निर्णय इथे घेतलेला आहे. त्यांनी पूरग्रस्त भागातील महिलांसाठी अतिरिक्त 15 दिवस इथे वाढवून दिलेले आहे. आणि जवळजवळ दिवसातून 4 ते 5 लाडकी बहिणी इथे ई-के-वाय-सी करत आहे. तरी तुम्हीसुद्धा लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घेण्यात यावी असं आवाहनसुद्धा इथे सरकार करत आहे. तर असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.